नमस्कार मंडळी, स्ट्रीट फूडमध्ये सर्वात जास्त फेमस असलेली पावभाजी जेव्हा आपण घरी अगदी बाहेरच्यासारखी बनवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा कधीकधी आपल्याला असं वाटतं की अगदी बाहेरच्यासारखी नाही बनली, तर ती अगदी सेम स्ट्रीट स्टाईलची जर बनवायची असेल तर त्यासाठी काय काय करावं लागेल तर आज आपण या पावभाजीमध्ये पाहूया अगदी त्या बारीक सारीक टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा। तर पाहूया स्ट्रीट स्टाईल पावभाजी। किचन स्वाद तडकामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मंडळी, घरी अवेलेबल असलेल्या भाज्या यासाठी घ्या। तर इथे आपण टोमॅटो घेतला आहे, तर टोमॅटो आपण या प्रकारे थोडासा बारीक चॉप करून घेतला। यानंतर आपल्याला इथे कॅप्सिकम ढोबळी मिरची जी आहे तर ती देखील अगदी बारीक या प्रकारे चिरून घ्यायची आहे, कारण अर्धी आपण कुकरला लावणार आहोत शिजवण्यासाठी आणि अर्धी आपल्याला फोडणीसाठी ठेवायची आहे। कांदा इथे अगदी आपल्याला बारीक चांगला चॉप करून घ्यायचा आहे। आणि इतरही भाज्यांमध्ये आपल्याला समजा कोबी असेल, फ्लावर असेल, तर हे देखील ज्या ज्या अवेलेबल असतील त्या भाज्या त्या प्रमाणात घ्या। तर साधारण हे 3 व्यक्तींसाठीचं आपलं प्रमाण आहे। आणि इथे आपण 4 बटाटे पील करून घेतलेत, साली काढून घेतल्यात। त्यानंतर साधारण एक 100 ते 150 ग्रॅम फ्लावर टाकला आहे, 100 ग्रॅम आपण कोबी टाकला आहे बारीक चिरलेला। यानंतर इथे वटाणा जो आहे तर रात्रभर भिजत घातलेला वटाणा होता, तर त्यात तुम्हाला जर मटर भेटलं ताजं तर चांगलंच आहे, किंवा फ्रोझन देखील वापरू शकता। त्यानंतर आपण त्यामध्ये 1 टोमॅटो अगदी जडसर फोडी केलेले टाकल्यात आणि वरून थोडंसं मीठ टाकून पाणी टाकून द्या आणि कुकरच्या चांगल्या 2-3 शिट्ट्या काढा की जेणेकरून भाज्या सगळ्यात चांगल्या शिजल्या पाहिजेत, परंतु इतक्याही नको की अगदीच गाळ होऊन जाईल। तर या प्रकारे भाज्या आपण शिजवून घेतल्या आणि आता मॅशरनं थोड्याशा लाईटली अशा मॅश करा। ॲक्च्युली जर आपल्याकडे मोठा पॅन असेल तर तुम्ही पॅनमध्ये डायरेक्ट मॅश केलं तरी चालतंच। आता एका मोठ्या कढईमध्ये आपण 5 डाव तेल घेतलं आहे, जिरे, इथे मोहरी असणार नाही। यानंतर इथे भरपूर लसूण, इथे आपण अद्रक वापरणार नाही आहेत, आणि वरून थोडासा हिंग टाका। हिंग मात्र ऑप्शनल आहे। आणि अगदी अर्धी ढोबळी मिरची आपण बारीक कापलेली टाकली आहे आणि बारीक चिरलेला कांदा देखील यामध्ये टाकला आहे आणि अशी अगदी कडक तडतडीत फोडणी दिली। वरून 1 ते 1.5 टोमॅटो बारीक चिरलेला, थोडीशी कोथिंबीर, जिरा पावडर, आणि या प्रकारे चांगलं एकदा आता गॅस थोडासा लो करायला हरकत नाही आहे। आणि टोमॅटो नरम होईपर्यंत, कांदा आपण ऑलरेडी पहिला थोडासा ब्राउनिश करून घेतलेला होताच, वरून थोडंसं मीठ टाका की जेणेकरून टोमॅटो लवकर नरम होईल। आणि मग थोडासा कलर येण्यासाठी आपल्याला काश्मीरी आपण इथे वापरले, तिखट नसते परंतु रंग मात्र अगदी आकर्षक येईल। आणि या प्रकारे 2 टेबलस्पून आपण इथे काश्मीरी टाकली आहे। तर ही काश्मीरी मिरची पावडर फ्लेम थोडीशी लो करा जेणेकरून जळणार नाही। आणि आता मॅश करून ठेवलेली भाजी आपल्याला यामध्ये मिक्स करून द्यायची आहे। तर ही पावभाजी आता अगदी तुम्ही खूप जास्त व्यक्तींसाठी जर करणार असाल त्यानुसार हे सगळं प्रमाण जे आहे त्यानुसार आपल्याला वाढवावं लागेल। मिक्स करून घेतल्यानंतर आपण इथे पावभाजीचा हा रेडीमेड मसाला इथं वापरला आहे। तर घरी अगदी पावभाजी मसाला बनवायचा असेल तर लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असतात, तिथे तुम्ही ते पाहू शकता। आणि नेहमीप्रमाणेच आपण इथे गार नाही तर गरम पाणी वापरलं आहे। आता पाणी मात्र थोडंसं प्रमाणशीर टाका। इथे मी साधारण अर्धा ते पाऊण तांबे पाणी टाकलं आहे, कारण पावभाजी खूप पातळ नाही, तिचा थिकनेस राहिला पाहिजे आणि शिवाय टेक्स्चर देखील जे आहे तर या प्रकारे असं जमायला हवं। आता याला अजून आपल्याला एक साधारण 4 ते 5 मिनटं उकळी द्यावी लागणार आहे। आणि एक उकळी चांगली आली की आपोआप त्याला घट्टसरपणा जो आला, जो थिकनेस आला आहे, वरून तुमच्या आवडीनुसार बटर टाकून द्या आणि आपली ही पावभाजी तयार आहे। परंतु थोडासा आपण त्याला पाव जो त्याच्याबरोबर घेणार आहोत तर तो देखील थोडासा स्ट्रीट स्टाईलचाच आपण घेऊया। तर थोडंसं बटर, त्यामध्ये थोडीशी भाजी टाका आणि गरमागरम पाव त्यामध्ये बुडवून भाजून काढा आणि आपली आवडती पावभाजी अगदी स्ट्रीट पद्धतीने टेस्ट देणारी ही पावभाजी खाण्यासाठी तयार आहे। तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा। अशी पावभाजी तुम्ही देखील करून पहा आणि तुम्ही म्हणाल की वाह, खरोखर अगदी सेम बाहेरच्यासारखी टेस्ट आली आहे।